हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे प्रियंका भोसले. तर आज मी तुमच्यासोबत माझं स्मूदनिंग ट्रीटमेंट शेअर करणार आहे. तर चला करूया. तुम्हाला मी माझे पहिले हेअर दाखवते. माझे हेअर किती ड्राय झालेले होते ना. स्मूदनिंग नंतर माझे हेअरचं कंडिशन तुम्ही बघू शकता. तर लेट गेट स्टार्टेड. तर चला फायनली मी चालले आहे माझं स्मूदनिंग ट्रीटमेंट करायला. तर त्यांनी गेल्या माझे हेअरचे स्ट्रक्चर बघितल्यानंतर त्यांनी मला हेअर वॉशला घेतलं. हेअर वॉश केल्यानंतर एक चांगलंपणे माझं हेअर वॉश केलं विथ कंडिशनर. हेअर वॉश करून झाल्यानंतर आता त्यांनी माझ्या हेअरला ड्राय करायला चालू केलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की माझ्या हेअरचं कंडिशन काय होतं ते रिअलमध्ये. ते माझ्या हेअरला कॉम्बिंग करत होते. मी तुम्हाला दाखवते माझे हेअर किती बेकार झालेले होते. पूर्णपणे ड्राय झालेले होते हेअर माझे. त्याच्यामध्ये काही नव्हतंच असं मला वाटत होतं. त्याच्यानंतर पण त्यांनी माझे हेअर ब्लो ड्राईंग चालू केलं. ब्लो ड्राईंग झाल्यानंतर तुम्ही माझा लुक बघू शकता. तरीसुद्धा असं वाटत होतं ह्या केसामध्ये काही नाहीच आहे. पूर्णपणे ड्राय होऊन गेलेलं होतं केस. ब्लो ड्राईंग झाल्यानंतर त्यांनी स्मूदिंगचा प्रोसेस चालू केला माझ्या हेअरवरती. ह्याच्यामध्ये खूप जास्त टाईम लागतो. आय थिंक 30 मिनिट मला ते अप्लाय करायला गेलं. त्याच्यानंतर ते ठेवायला आणखीन 45 मिनिट गेले. ते आपल्या हेअरवरती आपल्याला 45 मिनिटपर्यंत ठेवावं लागतं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेकंड टाईम हेअर वॉशला घेतात. हेअर वॉश केल्यानंतर पुन्हा ते प्रोसेस आणखीन चालू होते. हेअर ड्राय म्हणा ब्लो ड्राईंग म्हणा, ते पुन्हा एकदा सेकंड टाईम आपल्याला करावं लागतं त्या सगळ्या काही गोष्टी. हेअर पूर्णपणे ड्राय केल्यानंतर त्यांनी माझ्या हेअरवरती स्ट्रेटनिंगचा प्रोसेस चालू केला. स्ट्रेटनिंगच्या प्रोसेसलासुद्धा खूप जास्त वेळ लागेला. 30 मिनिट तर गेलेले होते माझे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रोसेस राहत होता, तो म्हणजे न्यूट्रलायझर म्हणून आणखीन एक प्रोसेस होता. त्याच्यामध्ये काय होतं की ते एक क्रीम होती, आपल्याला आपल्या हेअरवरती अप्लाय करायची होती. ते पण 30 मिनिटपर्यंत आपल्याला आपल्या हेअरवरती ठेवायची होती. त्याच्यानंतर त्यानं काय होणार होतं, आत्तापर्यंत जितके पण आपण केमिकलचा वापर केला होता आपल्या हेअरवरती, त्यानं आपल्या हेअरला काहीही इफेक्ट पडणार नव्हता. ते न्यूट्रलायझर म्हणून आपण अप्लाय केल्यानंतर आपल्या हेअरचं जे लॉंग लास्टिंग आपण जे स्मूदनिंग प्रोसेस केलेलं आहे ते लॉंग लास्टिंग राहण्यासाठी पण त्याचा खूप जास्त उपयोग होता असं मला सांगता आलं त्यांच्याकडून. तर चला फायनली तो प्रोसेस होता तो माझा स्टार्ट झालेला होता. बघूया. चला माझं 3rd टाईम हेअर वॉश झालेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माझा स्मूदनिंग ट्रीटमेंटचा आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखीन त्याच्यानंतर रिलेटेड व्हिडिओसुद्धा मी अपलोड करत राहीन की त्यानं माझ्या हेअरवरती काय इफेक्ट केला, हेअर फॉल झाला की नाही झाला, हे जे स्मूदनिंग ट्रीटमेंट आहे हे माझ्या हेअरवरती किती दिवस राहिलं, फर्स्ट वॉशमध्ये गेलं की नाही गेलं, ह्याच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नक्की नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करत राहीन. तर तुम्ही बघू शकता फायनली सगळ्या काही गोष्टी माझ्या झालेल्या होत्या. ते माझ्या हेअरला लास्ट टाईम हेअर ड्राय करत होते. पुन्हा एकदा ते प्रोसेस बाय आणखीन ते ड्राय करणं चालूच होतं त्यांचं. पण स्मूथनिंगच्या ट्रीटमेंटला टोटली मला असं वाटतं 5 ओव्हर तरी माझे झालेले होते. तरीसुद्धा अजून ते कंप्लीट झालं नव्हतं. तर चला फायनली माझं झालेलं होतं सगळं काही स्मूदनिंगचा ट्रीटमेंट. हा होता माझा फायनल लुक आणि बिफोर अँड आफ्टरमध्ये खूप जास्त डिफरन्स वाटत होता मला. त्यामुळे तुम्ही बघू शकता. जर आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू.